एसटी आणि एससी मतांसाठी भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतल्याची माहिती समोर येते। मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केल्याची माहिती आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये बेसावध राहू नका असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे असं कळतंय। तर भाजप एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांनी चर्चा केल्याची माहिती आहे। लोकसभेत नरेटिव्ह खोडून काढण्यामध्ये आपण कमी पडल्याचं या ठिकाणी त्यांनी आठवण करून दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर विधानसभा निवडणुकीमध्ये बेसावध राहू नका अशा सूचना फडणवीसांनी एससी एसटीचे जे मोर्चाचे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना दिल्याची माहिती समोर येते। तर या लोकसभेमध्ये भाजपला मोठा फटका बसलेला होता आणि त्यामध्ये एससी एसटी समाजातील लोकांनी भाजपकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं। कारण 400 पारमुळे जे आरक्षण आहे ते रद्द केलं जाणार किंवा संविधान बदललं जाणार याविषयीच्या अफवा पसरलेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवर तो नरेटिव्ह कमी करण्यामध्ये तो खोडून काढण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडल्याची आठवण या ठिकाणी फडणवीसांनी करून दिल्याची माहिती समोर येते। आणि त्याचबरोबर एससी एसटीची मतं मिळवण्यासाठी आता भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।